इराणच्या तब्रीज, मियान्हे, झांजन आणि काशानमधील रेल्वे मार्गावर इस्रायलचे हवाई हल्ले. इराणकडून सर्व रेल्वे वाहतूक स्थगित. 2 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती. मुंबई मेट्रो 2च्या 2 स्थानकांचं नाव बदलण्याची माजी खासदार राहुल शेवाळेंची मागणी. देवनार स्थानकाचं नाव देवनार महालक्ष्मी मंदिर तर चेंबूर स्थानकाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज चौक असं करण्याची शेवाळेंची पत्राद्वारे शिंदेंकडे मागणी. विदर्भातील गोंदिया, भंडारा, नागपूर, मेळघाटमध्ये कुपोषणामध्ये मोठी वाढ. पुढील 3 महिन्यामध्ये कुपोषण आणि माता मृत्यूमध्ये वाढ होण्याची शक्यता. कुपोषण मुक्त जिल्हा करण्यासाठी सरकारची टास्क फोर्स टीम ॲक्शन मोडमध्ये. गडचिरोली पुजारी होणार आरोग्य दूत. पुजारी आजारी आदिवासी बांधवांना पाठवणार डॉक्टरांकडे. आरोग्य विभागाचा कौतुकास्पद उपक्रम. आरोग्य विभाग पुजाऱ्यांना देणार मानधन. जळगावच्या भडगावमध्ये शेतकी संघामध्ये शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप. 3 ते 4 शेतकरी जखमी. चोर नाही, न्यायासाठी लढणार. संतप्त शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया. पोलिसांनी योग्य नियोजन न करता लाठीचार्ज केल्याचा आरोप. मुंबईतून 10 कोटींचे अंमली पदार्थ जप्त. मुंबई गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाची मोठी कारवाई. वेगवेगळ्या प्रकरणामध्ये 10 आरोपींना अटक. पनवेलमधील कळंबोलीमध्ये भर दिवसा पाठलाग करून व्यापाऱ्याची सोनसाखळी हिसकावली. दुचाकीचा पाठलाग करत चोरली गळ्यातील 3 लाखांची चेन. झटापटीमध्ये व्यापाऱ्याच्या मानेला दुखापत. मुंबईतल्या कांदिवलीमध्ये डंपरनं 8 वर्षांच्या चिमुरडीला चिरडलं. मुलीचा जागीच मृत्यू. अपघातानंतर डंपर चालक फरार. संतप्त नागरिकांचा काही काळ रास्ता रोको. परभणी जिंतूर महामार्गावर भीषण अपघात. कार आणि दुचाकीची समोरासमोर धडक. दुचाकीवरील बहीण भावाचा जागीच मृत्यू. कलिंगडाला कवडी मोल भाव मिळत असल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात. कलिंगड गुरांना खाऊ घालण्याची वेळ. यवतमाळमधील पुसद तालुक्यातील कलिंगड उत्पादक शेतकरी अडचणीत. लाखो रुपये खर्च करून पिकवलेल्या कलिंगडाला 3 ते 4 रुपये किलोचा भाव. प्रसिद्ध जलतज्ञ डॉक्टर माधव चितळे यांना डॉक्टर मोहन धारिया राष्ट्र निर्माण पुरस्कार प्रदान. डॉक्टर धारिया यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी वनराई फाउंडेशनच्या वतीनं हा उपक्रम दरवर्षी राबवला जातो. दृष्टिहीन जलतरणपटू ईश्वरी पांडेनं पार केली पाकची सामुद्रधुनी. श्रीलंकेतील तलाईमन्नार ते धनुषकोडी दरम्यान सलग 11 तास 15 मिनिटं पोहत पार केलं आव्हानात्मक अंतर. पूर्णतः अंध असताना ही कामगिरी करणारी ईश्वरी जगातली पहिली जलतरणपटू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.